जे बोलता, तर त्याबद्दल आम्हाला अधिक जाणून घ्यायला आवडेल. कारण सगळ्यात मोठे प्रश्न आणि महत्त्वाचे प्रश्न जे निर्माण होतात, ते टीन एजमध्येच निर्माण होतात. सो टीन एज जे आहे ते कन्फ्युजिंग एज आहे, पण ते अतिशय महत्त्वाचं एज आहे. सो ते एज कसं मुलांनी स्वीकारावं, ते वय कसं मुलांनी स्वीकारावं आणि त्याच्यात होणारे जे बदल जे आहेत, ते मुलांनी कसे स्वीकारावे त्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करा. लहानपणी जेव्हा तुम्ही कंट्रोल वय जे असतं म्हणालात, की जे पालकांच्या कंट्रोलमध्ये मुलं असतात, त्यावेळेला साधारण संस्कार वर्गात जाणं किंवा घरामध्ये काही वेगवेगळे संस्कार होणं, हे चालू असतं. त्याचा फायदा पौगंडावस्थेमध्ये मुलांच्या आयुष्यात कसा करून घेतला जावा, मग असे संस्कार लहानपणापासून मुलांमध्ये काय केले जावेत? नमस्कार मंडळी, मी वीरेंद्र देवस्थळी. आमच्या स्मार्ट या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज 30 मे, आमचा तिसरा व्हिडिओ घेऊन आम्ही आपल्यापुढे येतो आहोत. पण त्यापूर्वी पहिल्या 2 व्हिडिओला आपण जो प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपणा सर्वांचं मनःपूर्वक आभार. आमचे सबस्क्रायबर वाढत आहेत, त्यामुळे आपण अजूनही जर आम्हाला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आणि त्याचप्रमाणे एक छोटीशी विनंती, की म्हणजे आपले जे प्रश्न आहेत ते बरेच जण मला बनवून विचारतात फोन करून किंवा मला व्हॉट्सअपवर विचारतात. तर माझी विनंती अशी आहे की हे प्रश्न जर आपण यूट्यूबवर विचारलेत तर आपल्यासारख्या अनेक लोकांना, प्रेक्षकांना जर प्रश्न असतील तर ते प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि त्याचप्रमाणे अजूनही प्रेक्षक आम्हाला प्रश्न विचारू शकतील. कारण आपण विचारलेल्या सगळ्याच प्रश्नांची आम्ही नक्कीच दखल घेत आहोत आणि आम्ही त्याच्यावरती उत्तरं घेऊन आपल्यापुढे लवकरच येणार आहोत. आजचा जो व्हिडिओ जो आहे तो सर्वच पालकांसाठी आणि मुलांसाठी आहे आणि त्यांच्या मनातल्या प्रश्नांसाठी आहे. जे प्रश्न आहेत ते पालकांचे आहेत आणि मुलांचेही आहेत आणि त्याची उत्तर देणार आहेत डोंबिवलीतील अतिशय यशस्वी सायकियाट्रिस्ट म्हणजेच मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अद्वैत पाध्ये. डॉक्टर अद्वैत पाध्यांची खरं तर डोंबिवलीकरांना वेगळी ओळख करून देण्याची गरजच नाही, परंतु आमचे जे प्रेक्षक डोंबिवलीच्या बाहेरचे आहेत त्यांच्यासाठी खास ही ओळख करून देतो आहे. डॉक्टर अद्वैत पाध्ये गेले 25 वर्ष आपली प्रॅक्टिस करत आहेत. मानस सायकोलॉजिकल हेल्थ सेंटर या नावाने त्यांचं हॉस्पिटल डोंबिवलीमध्ये आहे आणि आजपर्यंत अनेक मनोरुग्णांवरती त्यांनी उपचार केले आहेत आणि त्या दृष्टीने त्यांचं डोंबिवलीमध्ये खूप चांगलं नाव आहे. अर्थात डॉक्टरांचं काम इथे संपत नाही, तर इथून त्यांचं काम पुढे चालू होतं. कारण या हॉस्पिटलबरोबरच त्यांचा स्वतःचा एक ट्रस्ट आहे, मनोदय ट्रस्ट. यामध्ये या मनोरुग्णांचं रिहॅबिलिटेशनही होतं आणि अनेक ॲक्टिव्हिटीज ते करतात, जे तरुण मुलांसाठी, शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि अनेकांसाठी खूप उपयुक्त आहेत. चला तर मग या दोन्हीच्या माध्यमातून डॉक्टर काय काय कार्य करतात, काय काम करतात ते त्यांच्याचकडून ऐकूया आणि त्याचप्रमाणे आपण या विषयावरती त्यांच्याशी गप्पा मारूया. डॉक्टर, सर्वप्रथम तुम्हाला आम्हाला विचारायचं की मनोदय ट्रस्ट जो आहे तर त्याच्या मागची तुमची भूमिका काय होती, तो ट्रस्ट कधी चालू झाला आणि या माध्यमातून तुम्ही नक्की काय करता? सगळ्यात पहिले नमस्कार, की मला आज तुमच्या सगळ्यांशी संवाद करण्याची या माध्यमातून एक संधी मिळाली, त्याबद्दल खूप खूप आणि विषयही आजचा खूप छान आहे. तर जेव्हा पहिले मी मानस सायकोलॉजिकल हेल्थ सेंटर सुरू केलं तर त्याच्यामध्ये म्हणजे काउन्सिलिंग सेंटर किंवा आणि सायकॅट्रिक नर्सिंग होम असं सगळं होतं. आणि सायकॅट्रिक नर्सिंग होममध्ये म्हणजे पेशंट्स ॲडमिट व्हायचे, जे सिव्हिअर केसेस असायचे ते ॲडमिट व्हायचे, बरे व्हायचे. पण म्हणजे औषधोपचाराने बरं झाल्यानंतरही बऱ्याचदा म्हणजे पेशंट बरे असायचे सिम्प्टोमॅटिक, पण नंतर पालक बऱ्याचदा सांगायचे की आमचा मुलगा घरात नुसताच बसलेला असतो, तर त्याला तुमच्या इथे येऊन बसू दे का, नुसतं येऊन बसू दे, पण आम्हाला तो असा रिकामा बसलेला बघवत नाही. कारण बऱ्याचदा हे आजार कसे व्हायचे की हे ॲडोलसंट एजमध्ये सुरू व्हायचे आणि मग ॲडोलसंट एजमध्ये हे आजार सुरू झाल्यानंतर मग त्यांचं शिक्षण किंवा करिअर ह्या सगळ्यावर त्याचा परिणाम व्हायचा. त्याच्यामुळे मग ते काम नाही करू शकायचे किंवा नीट नाही करू शकायचे. तर ह्या सगळ्यामुळे काय झालं की मग हे त्यांना असं चिंता वाटायची.
मग मी त्यांना सांगायचं, बघा मी काही इथे नुसतं बसवून देऊन त्यांना काय करू, नुसताच वेळ फुकणे, एवढी जागाही नाही आहे माझ्या इथे, तर मग तुम्ही नोकरी बघाल का त्यांच्यासाठी, असं म्हणजे त्यांचे भाबडे प्रश्न असायचे. म्हटलं बघा मी नोकरी तर नाही बघून देऊ शकत, परंतु मी त्यांना नोकरी बनवण्यासाठी सक्षम करू शकतो. तर मग त्या दृष्टीने तो सगळा विचार सुरू झाला आणि पहिले ह्या ज्या सगळ्या क्रॉनिक मेंटली इल पेशंटसाठी, म्हणजे ज्यांना आम्ही आता शुभार्थी म्हणतो, तर त्या शुभार्थींसाठी आपण काहीतरी करावं आणि मग त्यांचे हे जे केअर गिव्हर्स आहेत त्यांच्यासाठी त्यांना आधार देण्याची खूप गरज आहे हे लक्षात आलं. मग आम्ही त्यांच्यासाठी तेव्हा एक कॉन्फरन्स घेतली. मग त्याच्यातनं तो ह्या सगळ्या केअर गिव्हर्सचा स्वमदत गट सुरू केला. तो स्वमदत गट सुरू केल्यानंतर मग काही काळानंतर ह्या शुभार्थींचा हा व्यवसाय पुनर्वसन गट सुरू केला. मग हे सगळं करण्यासाठी हे सगळं सोशल सामाजिक काम आहे पूर्णपणे. तर मग त्याच्यासाठी एक वेगळं हे असावं, म्हणजे ट्रस्ट असावा की त्या ट्रस्टच्या अंडर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतील. आणि फक्त हा एक पुनर्वसनाचा भाग झाला की स्वमदत गट किंवा व्यवसाय पुनर्वसन हा एक भाग झाला. ते करतानाच किंवा त्याच्या अगोदरपासूनच आम्ही म्हणजे म्हणेन की इलनेसेससाठी किंवा मानसिक आजारांसाठी पण अवेअरनेसची गरज होती. मग ते करायला सुरुवात केली. मग त्याच्यासाठी वेगवेगळे जाहीर कार्यक्रम करायचे किंवा छोटी छोटी वर्कशॉप्स करायची. मग हे सगळं आम्ही त्या ट्रस्टच्या माध्यमातून सुरू केलं की आमचा वर्धापन दिन असतो त्यावेळेला काही सिनेमा दाखवून, या विषयावरचा सिनेमा दाखवून मग त्याच्यावर तज्ज्ञांना बोलवून चर्चा करायची. म्हणजे आम्ही हे देवराई दाखवला किंवा हे अस्तू दाखवला, तेव्हा सुमित्रा भावे किंवा मोहन आगाशे आले होते, किंवा असे वेगवेगळे माय डिअर यश जो ऑटिझमवरचा मूव्ही आहे तो दाखवला, तेव्हा त्याच्यातले कलाकार आले होते. जन्मरहस्य जे नाटक आहे ते स्किझोफ्रेनियावर आहे, मग त्याच्यावर हे करायला इला भाटे आणि अमिता खोपकर, स्वतः डॉक्टर आनंद नाडकर्णी आले होते आणि कुमार सोनी. तर असं सगळे तर चर्चात्मक हे असे सगळे ते कार्यक्रम केले. किंवा मानसिक आरोग्य सप्ताह असतो त्यावेळेला वेगवेगळ्या थीम्सच्या करून आम्ही वेगवेगळे जाहीर कार्यक्रम, प्रबोधनाचे कार्यक्रम वगैरे असे केले. आणि मग छोटे छोटे इश्यूज घेऊन पण त्याच्यावर वर्कशॉप्स अरेंज करायला सुरुवात केली. मग अँगर मॅनेजमेंट, पॅरेंटिंग किंवा, आणि मग शाळांमध्ये आम्ही जाणीव नावाचा एक प्रकल्प राबवतो की ज्याच्यामध्ये सेक्शुअलिटी एज्युकेशन असतं, ॲडिक्शन अवेअरनेस, डी ॲडिक्शन अवेअरनेस असतो, आणि इतर जे काही इमोशनल इश्यूज असतात ह्या ॲडोलसंट एजचे, तर ते सगळे ह्या जाणीव याच्यामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न करत असतो. तर हे शाळांच्या लेवलवर आम्ही राबवतो. असे वेगवेगळे. मग टीनेजरसाठी आणखीन एक वेगळा वर्कशॉप्स घेतले. 40शी ओलांडलेल्या स्त्रियांसाठी काही वेगळे वर्कशॉप्स घेतले. तर असे वेगवेगळे टार्गेट ग्रुपसाठी घेतले. तर असे वेगवेगळे वर्कशॉप. हे सगळं त्या मनोदय ट्रस्टच्या अंडर हे करतो की म्हणजे फक्त अवेअरनेस आणि रिहॅबिलिटेशन असं दोन्ही होणार आहे, की ज्याच्यामुळे अवेअरनेस झाल्यामुळे कसं होतं की कुठचाही उद्या प्रॉब्लेम असेल तर तो पटकन डिटेक्ट केला जातो किंवा ॲक्सेप्ट केला जातो आणि लवकर ट्रीटमेंटला जाते. जेवढं लवकर ट्रीटमेंटला येऊ तेवढं लवकर तुम्ही बरे व्हाल, रिकव्हरी होऊ शकते. हा सगळा उद्देश आहे. आणि ऑलरेडी जे प्रॉब्लेम्स आहेत ज्यांना, त्यांच्या विकासासाठी पुनर्वसनाचे. आणि आणखीन एक आता नवीन 3 वर्षापासून आम्ही मुलांसाठी स्पर्धा हे केलेली आहे. मल्टिपल इंटेलिजन्सच्या थिअरीवर आधारित मी अष्टपैलू म्हणून एक स्पर्धा आहे की त्या 8 इंटेलिजन्स जे असतात तर त्याच्यावर आधारित अशी मी अष्टपैलू म्हणून आम्ही स्पर्धा हे करतो. तर ती शाळांमधनं एंट्रीज मागवून मग ते पहिली राऊंड, म्हणजे 3 राऊंडमध्ये ती स्पर्धा घेतली जाते. शेवटची राऊंड ही पब्लिक राऊंड असते. म्हणजे पहिली राऊंड असते ती लेखी आणि थिअरी आणि थोडंसं पर्सनल इंटरव्ह्यूज असतात जे आमचे सायकॉलॉजिस्ट घेतात. सेकंड राऊंड ही ग्रुप डिस्कशनची असते. तर त्याच्यामध्ये आम्ही त्यांना त्यांच्या वयाला अनुसरून वेगवेगळे विषय देतो आणि मग त्या विषयावर त्या रँडम ग्रुप बनवून त्यांनी चर्चा करायची. आणि मग ते एक्सटर्नल ते जजेस बोलवतो तेव्हा, एक्सटर्नल जज. मग त्याच्यावरनं जे सिलेक्ट होतात ते थर्ड राऊंडला जातात. मग ती फायनल राऊंड असते. मग त्याच्यामध्ये एक्सटर्नल जजेस पण असतात. मी त्यांना प्रश्न विचारतो, जजेस विचारतात.
असा ते अशी ती स्पर्धा आहे. तर अशी ही एक प्रकारे काय म्हणूया आपण की अवेअरनेस, पुनर्वसन आणि मनोविकास अशा तिन्ही लेव्हलवर काम चालू आहे. हां, काम चालू आहे. त्याशिवाय तुम्ही खूप पुस्तकंही खूप सुंदर लिहिलेली आहेत. तुमची व्याख्यानं रेग्युलर बेसिसवरती आम्ही ऐकतो. यूट्यूबवरती आपली खूप छान व्याख्यानं आहेत. आपण इंटरव्ह्यूज खूप सुरेख देता आणि आपण लिखाणही खूप करता. या सगळ्यातून तुला वेळ कसा मिळतो खरं? तो वेळ म्हणजे टाइम मॅनेजमेंट हेच त्याचं उत्तर आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल की क्लिनिकच्या मधल्या वेळात 2 क्लिनिकच्या म्हणजे सकाळी ओपीडी असते, संध्याकाळी त्याच्या मधला वेळ जो असतो तो कुठेतरी यासाठी सत्कारणी लावावा लागतो किंवा रविवार मिळतो किंवा रात्रीचा वेळ थोडाफार घरी गेल्यानंतरचा, मग तो वाचन आणि हे करून मग कुठेतरी ते लिहिणं, पुस्तक म्हणजे काहीतरी विषयावर लिहिणं किंवा बऱ्याचदा मग मासिकांमधनं किंवा ह्याच्यामधनं. सगळ्यात पहिले लोकसत्तामध्ये ते लेखन सुरू झालं, मग इतर सगळ्या त्याच्याही आधी एखादा लेख लिहिला जायचा, पण ते लोकसत्तामध्ये पहिल्यांदा सदर ते सुरू झालं. मग त्याच्यानंतर लोकसत्तामध्ये अशी 2-3 वेळा ते सदर लिहिण्याचं हे झालं होतं आणि मग तिथून मग साप्ताहिक विवेक किंवा शिक्षण विवेक अशा सगळ्या मासिकांमधनं मग आता व्यास क्रिएशनचं ते ज्येष्ठ विश्व आहे त्यांच्यासाठी लिहितो. तर असं ते चालू आहे लिखाण. पण टाइम मॅनेजमेंटवरती आपण एक नक्की व्हिडिओ स्पेशल बनवूया आणि आमच्या मुलांना त्याचा नक्की फायदा होऊ शकेल, म्हणजे पालकांना आणि मुलांना. अर्थात. आपण जी एक जाणीव म्हणून आता जी एक ऍक्टिव्हिटी चालू केलेली आहे त्या संदर्भातलाच आपला बहुतेक पुढचा इंटरव्ह्यू असणार आहे. तर तुम्ही ज्या जाणीव याच्यातून जे एक्झॅक्टली पौगंडावस्थेबद्दल जे बोलता, म्हणजे टीनएजबद्दल जे बोलता, तर त्याबद्दल आम्हाला अधिक जाणून घ्यायला आवडेल. कारण सगळ्यात मोठे प्रश्न आणि महत्त्वाचे प्रश्न जे निर्माण होतात ते टीनएजमध्येच निर्माण होतात. सो टीन एज जे आहे ते कन्फ्युजिंग एज आहे, पण ते अतिशय महत्त्वाचं एज आहे. सो ते एज कसं मुलांनी स्वीकारावं, ते वय कसं मुलांनी स्वीकारावं आणि त्याच्यात होणारे जे बदल जे आहेत ते मुलांनी कसे स्वीकारावे त्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करा. आता पौगंडावस्था किंवा हे जे किशोर वय, कुमार वय जे म्हणतो मी, हे जे वय आहे हे म्हणजे बाल्यावस्थेतून तारुण्यावस्थेकडे जाणारी एक संक्रमण अवस्था आहे आणि याच्यामध्ये बरेचसे हॉर्मोनल चेंजेस शरीरात होत असतात. म्हणजे लहान मूल असतं, त्या लहान मुलाचं तरुणामध्ये रूपांतर होण्याची जी प्रक्रिया असते मधली जी अवस्था असते ती पौगंडावस्था असते. म्हणजे किंवा आपण म्हणतो ते कळीचं फुलात रूपांतर होणं, तर त्याच्यामधली जी अवस्था असते ती ही अवस्था असते. तर त्याच्यामध्ये शरीरात बरेचसे हॉर्मोनल चेंजेस होत असतात. म्हणजे आता पुरुषांमध्ये म्हटलं, मुलांमध्ये म्हटलं तर मेनली टेस्टोस्टेरॉन ह्या हॉर्मोनचं कार्य सुरू होतं आणि त्या टेस्टोस्टेरॉनमध्ये मग प्रायमरी आणि सेकंडरी जे सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स असतात ते सुरू होतात. म्हणजे मुलांमध्ये म्हणजे दाढी मिशा यायला सुरुवात होणं किंवा स्नायू बळकट होणं, उंची वाढणं, आवाज बदलणं, हे सगळे किंवा मुळात त्या एजला जे म्हणतात प्युबर्टी असं म्हणतात. म्हणजे तर प्युबर्टी जो हा शब्द आहे हा लॅटिन शब्दावरून आलेला आहे, प्युबॉस म्हणजे हेअरी. तर ते शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी केसांची ग्रोथ होणं म्हणून त्याला प्युबर्टी असं म्हटलं जातं. मग ते विशिष्ट भागांमध्ये जी दाढी मिशा, काक किंवा अशा एरियांमध्ये जी केसांची वाढ होते त्याच्यामुळे त्याला प्युबर्टी म्हणजे ती म्हटलं जातं. तर ती वाढ होणं, हे जे सगळे बदल आहेत, चेहरा बदलतो किंवा सगळं जे चेंजेस होतात, हाडांची रचना बदलते, हाडं स्नायू बळकट होतात, हे पुरुषांमध्ये बदल होतात. तर स्त्रियांमध्येही तसेच फक्त म्हणजे त्यांचे स्नायू खूप पुरुषां एवढे बळकट होत नाहीत किंवा हेअरीनेस त्यांच्यामध्ये कमी असतो किंवा उंची स्त्रियांची आणि पुरुषांची वेगवेगळी फरक असतो. पण मेन फरक होतो स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन हे सुरू होतं आणि मग जे पाळी सुरू होणं असतं ते सुरू होतं. मग ते त्याच्यामुळे दर महिन्याला ते पहिले इस्ट्रोजन वाढत जातो, मग तो कमी होतो, मग प्रोजेस्ट्रॉन होतं, कार्य सुरू होतं आणि मग शेवटी पाळी येते. असा जो एक ऋतुचक्र ज्याला म्हणतो ते सगळं सुरू होतं आणि मग हे जे सगळे हॉर्मोनल चेंजेस होतात आणि शरीरांतर्गत बदल इतर जे सगळे होतात, तर ते जे बदल होतात तर ते आपण कसे ॲक्सेप्ट करतो, त्याच्याकडे कसं बघतो, याच्यावरून तुमची पौगंडावस्था कशी हे होते आहे हे सगळं अवलंबून असतं. म्हणजे त्या वयात होणारे बदल हे तुम्हाला आधी व्यवस्थित सांगितले गेले पाहिजेत की असे असे बदल तुझ्यात होणार आहेत. कारण कसं असतं की एकदम लहान असतो आणि एकदम आपण हळूहळू वेगळे दिसायला लागतो.
बरोबर आहे. मग ते वेगळं दिसायला लागतो, तर मग ते वेगळं दिसतोय, मग आपण आता चांगलं दिसणार का कसं दिसणार असं वाटायला लागतं. आणि मग त्याच्यातनं काही वेळेला आपलं रूप कसं असेल हे असेल. आणि मग त्या हॉर्मोनल चेंजेसमुळे कसं होतं की ते सेक्शुअल ओरिएंटेशन, सेक्शुअल अट्रॅक्शन हेही सगळं तयार व्हायला लागतं. त्याच्यामुळे आपला अपोजिट सेक्सवर किंवा ह्याच्यावर कसा परिणाम होईल, आपले मित्र आपल्याविषयी काय म्हणतील. म्हणजे दुसरं म्हणजे भावनिक लेवलवर म्हणायचं झालं तर म्हणजे मानसशास्त्रीयदृष्ट्या विचार केला तर एरिक एरिक्सननी हे म्हटलेलं आहे की आयडेंटिटी व्हर्सेस आयडेंटिटी क्रायसिसचं हे वय आहे. म्हणजे आजपर्यंत तुम्ही XYZ ह्या म्हणजे आई वडिलांचं नाव घेतलं तर XYZ आणि यांचे तुम्ही मुलगा किंवा मुलगी असता, तर उद्यापासून तुमची स्वतःची ABC म्हणून ओळख निर्माण करायला लागण्याचा जो प्रवास असतो त्यातलं कुठेतरी हे वय असतं. थोडंसं एक आयुष्य काही काळ शिक्षण आणि हे सगळं झाल्यामुळे किंवा अनुभव आल्यामुळे स्वतःचे थोडेसे विचार डेव्हलप व्हायला लागलेले असतात. पण त्याच्यामुळे असं वाटायला थोडंसंही लागतं की आपल्याला खूप काही कळतं आहे. मित्रांचा प्रभाव, मित्रमंडळींचा प्रभाव जास्त पडतो. म्हणजे आपले समवयस्क जे आहेत ते जे म्हणतात ते जास्त बरोबर आहे आणि आपल्या आईवडिलांना काहीच कळत नाही आहे असं एक वाटायला लागतं. ते जे म्हणतात तेच सगळं बरोबर, ते करतात तेच बरोबर, तसंच आपण राहिलं पाहिजे. किंवा म्हणजे हे दुसऱ्या ह्याच्यावरनं वाटतं की आपण आपण त्यांच्यामध्ये मिक्सअप व्हायला पाहिजे. आपण ऑड मॅन आउट नाही दिसायला पाहिजे. हां. किंवा आपल्याला सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलं पाहिजे. हा जो हे आहे, मग त्याच्यामुळे मग त्यांच्यासारखंच राहायचं, त्यांच्यासारखंच हे करायचं, वागायचं किंवा सगळे म्हणतात तसं राहायचं. म्हणजे ग्रुपमध्ये राहायचं आहे तर सगळे राहतात तसंच आपण राहायचं. तशीच भाषा बोलायची किंवा तशाच गोष्टी करायच्या, असं सगळं हे सुरू होतं. आणि मग त्याच्यामुळे बऱ्याचदा मग म्हणजे तो सगळा जो भावनिक संघर्ष असतो तो कुठेतरी म्हणजे सुरू होतो. मग तो पालक आणि मुलांमध्ये त्या काळातच तो संघर्ष सुरू होतो. कारण आत्तापर्यंत आपलं सगळं ऐकणारं मूल अचानक स्वतःचे विचार व्यक्त करायला लागलेलं असतं किंवा थोडंसं वेगळं वागायला लागलेलं असतं किंवा ह्या हॉर्मोनल चेंजेसमुळे त्यांचे थोडेसे मूड फ्लक्च्युएशन्स व्हायला लागलेले असतात. तर किंवा आणि तेच वय असं असतं की तेच वय त्यांच्या अभ्यासाचंही वाढीत म्हणजे अभ्यासातही बरोबर ते जास्त अभ्यास असण्याचं ते वय असतं. त्याच्यामुळे करिअर डेव्हलपमेंटचंही वय असतं. म्हणजे एकीकडे करिअर डेव्हलपमेंटही असते, एकीकडे कुठेतरी या हॉर्मोनल चेंजेसमुळे सेक्शुअल अट्रॅक्शन, सेक्शुअल ओरिएंटेशन ह्या गोष्टी असतात. पियर प्रेशर असतं. त्या पियर प्रेशरचं म्हणजे ह्या सगळ्याला त्या मुलाला किंवा मुलीला कोपअप करावं लागतं. आणि ह्या कोपअप करण्यासाठी आपण एक पालक म्हणून त्यांना कुठेतरी एक सहकारी म्हणून आपण त्यांच्याशी समजून घेणं किंवा हे म्हणजे आत्तापर्यंत समजा आपण एक त्यांचे कंट्रोलर असू, तर आता आपण त्यांचे फॅसिलिटेटर व्हायला पाहिजे. म्हणजे कंट्रोलरच्या भूमिकेतून फॅसिलिटेटरच्या भूमिकेत हळूहळू आपण पालकांनी पण जाणं आवश्यक असतं. म्हणजे मुलाला वडिलांच्या चपला झाल्यानंतर मुलाचे मित्र व्हायला म्हणजे आता अगदी मित्र होणं प्रत्येक वेळेला किंवा तेही आपल्याला लगेच मित्र मानतील असंही नाही. मित्र म्हणजे अगदी जसे समवयस्क जसे गळ्यात गळे घालून बसतात तसे वडील आणि मुलगा गळ्यात गळे घालून बसतील असं त्याच्यात अपेक्षित नाही. पण मित्र जसे एकमेकांना समजून घेतात तसं ते समजून घेणं एकमेकांना व्हायला पाहिजे की आपले आईवडील असं का म्हणतात हे त्या मुलगा समजून घेऊ शकला पाहिजे. आणि आपल्या मुलाला काय वाटतंय किंवा तो असा का विचार करतोय, त्याच्या पिढीचे विचार कोणते आहेत हे आई वडिलांनी समजून घ्यायला पाहिजे. तर ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया जेवढी सुलभ होईल तेवढं ही अवस्था चांगल्या पद्धतीने पार पडेल. दुसरं असं झालेलं आहे की आजकाल हे वय थोडंसं अलीकडे आलेलं आहे, अलीकडे येत चाललेलं आहे. म्हणजे पूर्वी मुलींमध्ये आता मुलांपेक्षा हे बदल लवकर होतात. म्हणजे पहिल्यापासूनच होता तो 3-4 वर्षाचा फरक असतो. पण अगदी पूर्वी जे 14-15व्या वर्षी मुलींमध्ये बदल व्हायचे ते काही काळानंतर 11-12व्या वर्षी व्हायला लागले. आता ते 9व्या वर्षी 8व्या-9व्या वर्षीच हे बदल दिसत असतात. तसंच मुलांचंही ते वय मागे सरकलेलं आहे. याचं कारण म्हणजे मीडियामधनं एक्सपोजर आणि हे सगळं झालेलं आहे. खाण्यापिण्यातले आहार आणि विहार ह्याच्यातले जे सगळे बदल झालेले त्याच्यामुळे ते पौगंडावस्था सुद्धा थोडी
लवकर यायला लागलेली आहे. त्याच्यामुळे सुद्धा म्हणजे एकदम आत्तापर्यंत निरागस असलेलं मूल एकदम मूल दिसतं छोटं पण एकदम असं वेगळं वागायला लागतं. तर ते पचवणं हे पालकांना कठीण जातं. त्याच्यामुळे सुद्धा थोडेसे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. किंवा मग बऱ्याचदा असं होऊ शकतं की आपल्या काळाशी कुठेतरी कंपेअर केली जाते. तर ती कंपॅरिझन झाल्यामुळे सुद्धा की आपल्या वेळेला असं होतं की आमच्या वेळेला असं होतं आणि आता हे कसं आहे. सो याच्याच अनुषंगाने एक पुढचा प्रश्न आहे डॉक्टर. आपण थोडंसं मागे जाऊया. लहानपणी जेव्हा तुम्ही कंट्रोल वय जे असतं म्हणालात, की जे पालकांच्या कंट्रोलमध्ये मुलं असतात, त्यावेळेला साधारण संस्कार वर्गात जाणं किंवा घरामध्ये काही वेगवेगळे संस्कार होणं, हे चालू असतं. त्याचा फायदा पौगंडावस्थेमध्ये मुलांच्या आयुष्यात कसा करून घेतला जावा? मग असे संस्कार लहानपणापासून मुलांमध्ये काय केले जावेत, की पुढे ती अवस्था सहज मुलांना ॲक्सेप्ट करता येऊ शकेल किंवा पालकांनाही ती गोष्ट सहज जाऊ शकेल? ह्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. तर याच्यासाठी म्हणजे कसं आहे की घरातलं जे वातावरण हवं म्हणजे युनिट जे हवं ते एक तुमचं कुटुंब म्हणून युनिट असणं एक खूप आवश्यक आहे. म्हणजे आई एका ध्रुवावर, वडील एका ध्रुवावर आणि मुलगा आणखीन मुलगा मुलगी जे काय आहे ते तिसऱ्या ध्रुवावर असं असता कामा नये. सगळ्यांनी एकमेकांना वेळ देणं हे सगळ्यात पहिलं आवश्यक आहे. म्हणजे अगदी आता सगळे कामात किंवा ह्याच्यामध्ये बिझी असेल तरी सुद्धा सगळ्यांचा एक थोडासा एकत्र वेळ असणं ही खूप गरजेचं आहे पहिल्यापासून. म्हणजे आपापल्या सोयीप्रमाणे किंवा ह्याच्याप्रमाणे तो वेळ दिला पाहिजे. अगदी सगळा एकत्र नसेल तरी वडील मुलगा मुलगी किंवा आई मुलगा मुलगी हा वेळ एकत्र गेला पाहिजे. तर तो एकत्र वेळ देताना सुद्धा तो जास्त त्यांच्याशी संवाद साधला पहिल्यापासून ते साधण्याची हे पाहिजे. म्हणजे कुठच्याही विषयावर म्हणजे संवाद असं अगदी लहान मुलांना सुद्धा म्हणजे त्यांना काय टी व्हीवर बघत असतील किंवा काही पुस्तक वाचत असतील तर ती सगळी म्हणजे सगळं त्यांच्याशी तिथे बोललं गेलं पाहिजे. किंवा त्या गाणी ऐकत असतील अगदी लहानपणी तर लहानपणापासून म्हणजे ती गाणी आपण त्यांना म्हणून दाखवणं हे करणं किंवा गोष्टी सांगणं. म्हणजे आता आजकाल स्मार्टफोन आल्यामुळे बऱ्याचदा असं होतं की स्मार्टफोनवरच ते यूट्यूबवर सगळ्या गोष्टी लावून दिल्या जातात. पण ते लावण्यापेक्षा सुद्धा ते लावून पुन्हा ते मुलाला त्या मोबाईलचीच सवय होऊ शकते आणि त्या गॅझेटशीच त्यांचा जास्त परिचय होतो, आपल्याशी परिचय होत नाही. तर त्याच्याऐवजी ती गोष्ट समजा अगदी प्रत्येकालाच काही अगदी गोष्ट सांगता येते असं नाही आहे. पण गोष्टी आधी वाचून किंवा वाचून दाखवाव्यात, पुस्तकातून वाचून दाखवाव्यात. ती एक नुसत्या वाचून दाखवल्या तरी त्याच्यातनं खूप काही कळू शकतं. तर हे गोष्टी ऐकणं, वाचणं, गाणी त्यांच्याबरोबर आपण म्हणणं, खेळणं, म्हणजे काही क्रिकेट हे ते काही गेम्स खेळणं. इथून जर लहानपणापासून सुरुवात झाली असेल म्हणजे आईवडील असं हे करत असतील किंवा आजी आजोबा सुद्धा घरात असतील तरी सुद्धा सगळ्यांनी मिळून एकत्र कुठेतरी थोडासा वेळ घालवणं ही जर प्रक्रिया लहानपणापासून जर सुरू होत असेल तर मग कसं होतं किंवा शाळेतनं आल्यानंतर सुद्धा म्हणजे आता मुलं शाळेतनं आल्यानंतर सुद्धा लगेच सूचनांचा भडीमार न करता हे न करता पण त्यांच्याशी बोलणं हे करणं खात असताना सुद्धा खायला देऊन काहीतरी बोलणं, गप्पा मारणं, जनरल गप्पा मारणं. तर ह्याच्यातनं सुद्धा कुठेतरी तो बोलता बोलता आपोआप ते शाळेत काय झालेलं ते सांगतात किंवा अभ्यासाचं सांगतात असं आपोआप ते सांगितलं जातं. माइंडफुल पॅरेंटिंग तर ते आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे की आता घर म्हटलं की काही वेळा थोडेसे मतभेद वादविवाद हे असतातच. तर ते शक्यतो मुलांसमोर टाळणं खूप गरजेचं आहे. जर म्हणजे ते 2 पिढ्यांमधले असतील किंवा नवरा बायकोंमधले असतील तर ते जे वाद असतील तर ते शक्यतो त्यांच्यासमोर न होणं हे खूप गरजेचं आहे. किंवा त्यांना हँडल करताना सुद्धा पहिल्यापासून तुमच्या दोघांचं एकमत असणं, समोर तरी एकमत असणं एवढं तरी गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ मूल एखादी गोष्ट मागतंय तर समजा आईने नाही म्हटलंय आणि बाबा हो म्हणतायत किंवा व्हाईस वर्सा असं होत असेल तर त्याच्यातनं कुठेतरी तो एक सिग्नल मुलांना जातो की जो नाही म्हणतोय तो वाईट आहे. किंवा मग नाही म्हणतोय मग जो हो म्हणत असतो कायम त्याला थोडंसं मॅनिप्युलेट करणं असं होत जातं. की आई वडील दोघंही नाही म्हणत असतील आणि आजी आजोबा हो म्हणत असतील तर पटकन कुठची गोष्ट मागायला मूल पहिले आजी आजोबांकडे जाईल. बघा तू आजीच हो म्हणाली मग आता मी काय
मग आईबाबांनाही बोलण्याचं काही हे राहत नाही, म्हणजे काही पुढे ते बोलू शकत नाहीत. पण मग त्याच्यातनं सिग्नलिंग वेगळं जातं की ते मूल मॅनिप्युलेटिव्ह होऊ शकतं. किंवा आपल्या डिमांड पूर्ण करताना सुद्धा, म्हणजे आता मूल एखादा डिमांड हे करत असेल आणि ती योग्य नाही, आता ती डिमांड योग्य नाही असं आपल्याला वाटत असेल, तर आपण त्याच्यावर फर्म राहणं हेही खूप गरजेचं आहे. तर तो फर्म राहता येणं हे महत्वाचं आहे. म्हणजे काय होतं, एकदा समजा आपण नाही म्हटलं तर ते मूल वेगवेगळ्या पद्धतीने ते हट्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करू शकतं. चिडचिड करणं, आक्रस्ताळेपणा करणं, वस्तू फेकाफेक करणं, आरडाओरडा करणं. मग आपण म्हणतो की नको रे बाबा रडू, आवाज नको, रडू आवर, पण घे ही गोष्ट. पण मग त्याच्यातनं ते मूल ते शिकतं की तर हे आपल्याला ते लर्न बिहेवियर होतं की असं वागलं तर आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण होतात. आणि मग तेच तीच युक्ती ते प्रत्येक वेळेला हे करू शकतं. किंवा जसं आहे की एक जो पेरेंट पटकन हो म्हणत असेल की त्यालाच पहिले विचारलं जातं, किंवा किंवा त्याला काय म्हणतो आपण, अशा वेळेला फोन करायचा. म्हणजे माझ्याकडे एक मुलाला घेऊन आले होते, तर त्यांचा मुलगा नेहमी वडिलांना ऑफिसमध्येच फोन करून करायचा आणि डिमांड करायचा, कामात बिझी असताना, की त्याला माहिती आहे कामात बिझी आहेत ना बाबा, आता हो म्हणणार आपल्याला. मग त्याच्यामुळे तो बरोबर त्याच वेळेला त्यांना फोन करायचा आणि मग आईला सांगायचं बाबा हो म्हणालेत. मग तर मग काय होतं की एकतर जो नाही म्हणणारी व्यक्ती आहे ती वाईट ठरते, हो म्हणणारी व्यक्ती गुड बुक्स मध्ये जाते, आणि मग त्याच्यातनं सगळं हे होऊ शकतं. त्यामुळे ते एकत्र युनिट दिसणं हे गरजेचं आहे. म्हणजे आईवडिलांनी पण आपल्याला एकट्याला भेटून जेव्हा ते मूल विचारतंय, डिमांड करतंय, तेव्हा तू दुसऱ्याला विचारलं का हे आधी विचारून घेतलंय, मग ते काय म्हणाले किंवा ती काय म्हणाली हे विचारून घेतलं पाहिजे, आणि मग आपला हे ठरवायला पाहिजे. तुम्ही जे आत्ता म्हणताना म्हणालात, तर सध्याच्या घडीला पालक दोघेही जण नोकरी करणारे असतील की त्यांच्या प्रोफेशनमध्ये बिझी असतात, किंवा एखादा पालक घरी असतो आणि एखादा पालक बाहेर असतो. सो त्यातली जी काही आई असते त्याची जी जास्तीत जास्त मुलावरती कॉन्सन्ट्रेट करते. ओके. सो हे सगळं जे आहे, तर त्याच्यात पालकांनी मुलांना खरा किती वेळ द्यावा हे एक अपेक्षित आहे, आणि तो संवाद कसा साधला जावा? आता किती वेळ द्यावा असं काही पर्टिक्युलर वेळ असं काही आपल्याला वेळ असं काही सांगता येणार नाही. तर तो वेळ, जो काही वेळ मिळतो आहे, म्हणजे ते मूल आणि आपण जेव्हा एकत्र घरात आहोत तेव्हाचा वेळ जो आहे तो आपण कसा हे करतो आहोत त्याच्यावर आहे. मग आता त्यांचा लहान असेल, अभ्यास घ्यायचा असेल तर तो अभ्यास घेणं, तो सुद्धा अभ्यास घेताना सुद्धा, पण तो अभ्यास घेताना सुद्धा तुम्ही एखाद्या म्हणजे कंट्रोलर सारखा तो अभ्यास न घेता म्हणजे थोडासा खेळीमेळीने सहजतेने शक्यतो हे केला पाहिजे. तर अर्थात नाही, काही काहीला असं याचा अर्थ असा नाही की तुम्हाला राग येणारच नाही असं नाहीये. मुलंही काही काहीला हे वागतात, थोडीशी चिडचिड किंवा थोडंसं हे होऊ शकतं, नाही असं नाहीये. पण तरी जेवढ्या जास्त खेळीमेळीने घेता येईल, किंवा आता ते अभ्यास म्हणजे त्याला कंटाळा आलाय, का ते करत नाही, तर मग आता कंटाळा आला असेल, हे आलं असेल. शेवटी मुलांचंही कॉन्सन्ट्रेशनचं एक लिमिट असतं. तुम्ही अगदी दुसरी तिसरीतल्या मुलाला अगदी 2-2, 3-3 तास अभ्यासाला नाही बसवू शकत. तर थोडा वेळ अभ्यास घेतल्यानंतर थोडा मग आपण खेळूया, किंवा म्हणजे खेळायला जा किंवा खेळूया एकत्र. तर अशा पद्धतीने आपण एकत्र वेळ हे करू शकतो. किंवा अगदी प्रत्येक वेळेला खेळायला पाहिजे असंही नाही, अगदी आपल्या घरातल्या कामांमध्ये सुद्धा आपण त्यांना एकत्र घेऊ शकतो की ज्याच्यातनं त्यांना चांगल्या सवयी लागू शकतात. त्याच्यामुळे म्हणजे असं नाही की एकत्र वेळ म्हणजे अगदी काय आपण खुर्च्यांमध्ये बसून बाजूबाजूला गप्पा मारणं असं नाहीये. तर कुठचंही म्हणजे कामं एकत्र करणं किंवा हे करणं हे सुद्धा एकत्र वेळ घालवणंच आहे. शेवटी एकत्र एंगेज राहणं किंवा हे करणं. ती जी काही गोष्ट करते, किचनमध्ये समजा आई स्वयंपाक करते किंवा हे करते, तर तिथेच स्वयंपाक करता करता अभ्यास घेणं, किंवा अभ्यासही झालेला आहे मग त्याच्यात चल आपण दोघी मिळून करूया, मी हे बनवते तू बघ कसं करते ते आपण बघ, तू बघ मी तुला शिकवते, बघ कसं करायचं असतो पदार्थ वगैरे. मी अशा पद्धतीने सुद्धा आपण त्यांना त्या सगळ्या ह्याच्यात इन्व्हॉल्व करू शकतो. किंवा वडील असतील तर वडिलांनी सुद्धा, म्हणजे की एक जरी किती बिझी असलो तरी शेवटी आपण आपले वडील म्हणून पण एक भूमिका आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, आणि दिवसातला थोडा वेळ तरी हे केला पाहिजे. मग भले ते सकाळी अगदी उठून शाळेला त्याला आवरायला मदत करणं किंवा आवरायला हे करणं आणि सोडणं एवढे सुद्धा असेल तरी सुद्धा ते
चालू शकेल, की त्या हे करताना आंघोळ घालताना किंवा करताना आवरताना सुद्धा गप्पा मारता येतात मुलाशी. सुट्टीच्या दिवशी खेळणं किंवा अभ्यास घेणं, तुम्हाला जो विषय चांगला येतो त्याचा तुम्ही अभ्यास घेणं, या अशा पद्धतीने तुम्ही एकत्र वेळ घालवू शकता. आपण थोडंसं पुढे एका वेगळ्या विषयाकडे येणार आहोत डॉक्टर, की याच्यामध्ये असं आहे की बरेच वेळेला ना मुलं म्हणजे या वयात आल्याच्या नंतर म्हणजे पौगंडावस्थेमध्ये टीनेजमध्ये आल्यानंतर सुद्धा करिअर डिसाईडच करू शकत नाही, की डोळ्यासमोर कुठच्याही प्रकारची ध्येयच नसतात. आणि मग अशा वेळेला पालकांच्या मनामध्ये गोंधळ होतं की बाबा ह्याची 10वी झाली, ह्याची 12वी झाली आणि अजूनही तरी पुढे ठरवलेलं नाही. अगदी तो ग्रॅज्युएशनला आलेला आहे, पण फ्युचर त्याचं ठरतच नाही आहे आणि काय होतंय सगळं गोंधळ आहे त्याच्या ह्याच्यामध्ये. सो अशा वेळेला मुलांना आणि पालकांना तुम्ही काय सांगाल त्यांचं ध्येय निश्चिती करण्यासाठी? आता हे ध्येय निश्चितीचं जे हे आहे ते साधारण आपण म्हणजे एक 10वी नंतर म्हणजे समजा ते मूल कन्फ्यूज असेल, त्याला समजत नसेल आपण काय पुढे करायचं, तर मग अशा वेळेला त्यांची म्हणजे ॲप्टिट्यूड टेस्ट जी असते तर ती करता येते. त्या ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये म्हणजे IQची एक टेस्ट असते किंवा डिफरन्शियल ॲप्टिट्यूड टेस्ट असतात. म्हणजे वेगवेगळ्या एरियातले तुमचे ॲप्टिट्यूड्स नॅचरली किती डेव्हलप झालेले आहेत ते बघणाऱ्या टेस्ट असतात. तुमचा व्होकेशनल इंटरेस्ट कोणकोणत्या एरिया आहेत ते हे करणाऱ्या टेस्ट असते आणि पर्सनॅलिटीची टेस्ट असते. असं ते पॅकेज असतं. तर त्याच्यामध्ये कसं असतं म्हणजे तुम्हाला म्हणजे कोणतं नॅचरल ॲप्टिट्यूड्स डेव्हलप झालेले आहेत ते कळतं, इंटरेस्ट कशात आहे ते कळू शकतो आणि तुमच्या पर्सनॅलिटी कशी आहे, पर्सनॅलिटीतले कोणते फॅक्टर्स हे आहेत की ते ह्या करिअर्सला सुटेबल आहेत. तर ह्या सगळ्याचा विचार करून मग त्या करिअर ऑप्शन्स दिली जातात. म्हणजे त्याच्यामध्ये एकच एक करिअर सांगितलं जातं असं नाही, की ऑप्शन्स देतो की पहिले आणि मग त्यांच्याशी डिस्कस केलं जातं की तुम्ही कसा क्रम त्याचा लावाल हे डिस्कस करून मग तो आपण क्रम ठरवू शकतो मुलाशी, पेरेंट्सशी हे बोलून. आता त्याच्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी असतात. म्हणजे जरी एखाद्याला आम्ही मेडिकल फील्ड सांगितलं तरी उद्या त्या पालकांची जर मेडिकलची एवढी फीज हे करण्याची फीज हे भरण्याची कपॅसिटी नसेल तर मग तो एक प्रश्न उभा राहू शकतो किंवा त्यांची तयारी नसेल किंवा म्हणजे काहीही त्या मुलाची म्हणजे फील्ड जरी मेडिकल त्याचं टेस्ट वाईज आलं तरी मेडिकल अगदी नाही समजा, मग तू मेडिकल नाही तर इतर कुठे जाऊ शकतो, पॅरामेडिकल हे आहे तर तिथे कुठे जाऊ शकतो. म्हणजे असे ऑप्शन्स आपल्याला डिस्कस करून ठरवता येऊ शकतात. समजा अगदी म्हणजे आता हे 10वीला झालं, पुन्हा 12वीला गेल्यानंतरही समजा कन्फ्युजन असेल तरी परत ह्या टेस्ट करता येऊ शकतात. किंवा नुसतं करिअर म्हणजे वेगवेगळ्या करिअर्सची माहिती हे करून म्हणजे केवळ गुगलवरची नाही तर प्रत्यक्ष म्हणजे त्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांकडून तुम्ही माहिती करून घेऊ शकता. तर त्याच्यातनं आपल्याला कळू शकतं की कोणते करिअरला किती स्कोप आहे पुढे. कारण आजकाल कसं झालं म्हणजे अगदी पूर्वी तर फक्त आर्ट्स, सायन्स, कॉमर्स एवढंच हे होतं. तर आज आता प्रत्येक क्षेत्रात भरपूर म्हणजे संधी खूप उपलब्ध आहेत. किंवा आता म्हणजे इव्हन नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला स्विच ओव्हर पण करता येणार आहे किंवा एकाच वेळेस 2 अभ्यासक्रम करू शकणार आहात. त्याच्यामुळे आता ती उलट म्हणजे समजा जरी एखाद्या ठिकाणी नाही जमलं तरी तुम्ही दुसरं ऑप्शन उपलब्ध असणार आहे, नाही असं नाही. त्याच्यामुळे त्यात कदाचित थोडं सोपं होईल, ते आता येणारा काळच सांगेल. पण ऍप्टिट्यूड टेस्ट करणं आणि करिअर काउन्सिलिंग करणं हा त्याच्यावरचा बरोबर. सो त्याच अनुषंगाने खरं तर आम्ही वाटा भविष्याचा हा खरं सदर चालू केलेला आहे आणि त्यातून तज्ज्ञ मंडळींच्याकडून खरं तर मुलांना आणि पालकांना मदत व्हावी हा त्याच्या मागचा आमचा उद्देश आहे. धन्यवाद सर. ह्याच्या पुढचा जो प्रश्न आहे ना, बरेच वेळा असं मुलांचं असतं आणि पर्टिक्युलरली या वयामध्ये की त्या मुलांना घरी राहायचंच नसतं, जास्तीत जास्त वेळ बाहेर घालवायचा असतो. आणि जसं तुम्ही म्हणालात की पिअर प्रेशर म्हणा किंवा बाहेरची जी आपली मुलं आहेत, मित्रमंडळी आहेत, त्यांचा प्रभाव जास्त असतो. त्यामुळे मग घराकडे थोडंसं दुर्लक्ष होऊन बाहेर जास्त लक्ष दिल्याच्यामुळे अभ्यासाकडे थोडंसं दुर्लक्ष होतं. सो अशा वेळेला पालकांची भूमिका काय असावी? मुळात म्हणजे की पहिले आपण हा विचार करायला पाहिजे की त्याला बाहेर राहायला का आवडतंय. आता बाहेर राहायला का आवडतंय ह्याचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा बऱ्याचदा म्हणजे कोणाची म्हणजे जनरल माणसाची टेंडन्सी असते की आपण जनरली दुसऱ्यातले दोष शोधायला जातो किंवा परिस्थितीतले दोष परिस्थितीला दोष द्यायला जातो की म्हणजे त्याला बाहेर वाईट मुलांची संगतच लागली असेल किंवा हे लागलं असेल असं हे करतो. पण घरात राहायला का आवडत नाहीये
ह्याचं कुठेतरी कारण घरातही असू शकतं. हेही आपण म्हणजे निदान आपण परीक्षण तरी करायला पाहिजे, तसं आत्मपरीक्षण करायला पाहिजे की का घरात आवडत नाही, आपलं कुठे काही चुकतंय का, ह्याचाही विचार पालकांनी करायला पाहिजे की म्हणजे का आवडत नाहीये. म्हणजे त्याच एकतर म्हणजे काहीतरी आपल्यात आणि त्याच्यात तो एक कुठेतरी डिस्टन्स आलेला आहे का, आपलं काही वागणं त्याला नॅगिंग वाटतं आहे का, तर असं काही फॅक्टर्स आहेत का याचा विचार करायला पाहिजे. आणि त्याच्याच बरोबर म्हणून मग त्याच्याशी संवाद साधायला पाहिजे की तू बाहेर राहून काय करतोस, काय हे केलं जातं, मित्र कोण आहेत, किंवा काय हे करतात, किंवा मग अभ्यासातला रस कमी झाला. म्हणजे प्रत्येक वेळेला म्हणजे घरातलंच वातावरण हे असेल असं नाही, पण अभ्यासातच रस कमी असेल म्हणूनही तो मुलगा बाहेर जातोय. तर अभ्यासात रस का कमी आहे, तर अभ्यासात रस कमी असण्याची सुद्धा अनेक कारणं असू शकतात की त्याला स्वतःला काही दडपण असू शकतं. म्हणजे अभ्यासात रस कमी होणं किंवा बाहेर जास्त वेळ घालवणं ह्याच्या मागे काही वेळेला ॲडोलसंट एजमधलं डिप्रेशन हे सुद्धा कारण असू शकतं. म्हणजे अगदी म्हणजे त्याच्यामध्ये शाळा बुडवणं इथपासून ते वाईट संगतीत जाणं आणि हे करणं असं सुद्धा सगळी लक्षणं त्याच्यामध्ये असतात. व्यसनांकडे जाणं किंवा सेक्शुअल डेलिक्वंट बिहेवियर करणं अशी पण लक्षणं असू शकतात. त्याच्यामुळे बाहेर राहण्यामागे हेही एक कारण असू शकतं की ते मूल इमोशनली डिस्टर्ब झालेलं असू शकतं. तर त्यामुळे त्याचा शोध घेतला पाहिजे की म्हणजे दोष किंवा न देता म्हणजे त्याच्या वागणं का आहे, वागण्यामागची कारणं कोणती आहेत. आपला मुलगा चुकीचा आहे असं न म्हणता की तो चुकीचा का वागतो आहे आणि ते वागणं मागे त्याची काय कारणं असू शकतात. मग ती कारणं त्याच्यामध्ये कोणती आहेत का, आपल्यामध्ये म्हणजे वातावरणामध्ये सुद्धा, म्हणजे बाहेरच्या वातावरणात काही घटक रिस्पॉन्सिबल आहेत आणि घरातल्या वातावरणात काही रिस्पॉन्सिबल आहेत. या तिन्हीचा विचार करा. अगदी बरोबर आहे. आणि आता तुम्ही जे म्हणताना म्हणालात की मुलं जशी बाहेर जातात तशी शाळाही बरेच वेळा बुडवतात आणि त्यामध्ये एखादं डिप्रेशन येणं वगैरे असू शकतं त्याच्यामध्ये. आणि अशा बऱ्याच केसेस आपल्या कानावरती येतात की बाबा गणितात मला समजतच नाही किंवा एखादा विषय मला समजत नाही आणि मग त्याचा होमवर्क मी केला नाही म्हणून मग शाळेमध्ये मला ओरडलं जाईल म्हणून मग मुलगा शाळेतच जात नाही किंवा मग शाळेत ओरडतील ही भीतीने तो विषय त्या विषयाकडे दुर्लक्ष केलं जातं, मार्क कमी मिळतात, त्यातून अजून नैराश्य वगैरे येतं. सो अशा वेळेला शाळा आणि पालक या दोघांची भूमिका त्या मुलाच्या भविष्याच्या दृष्टीने काय असावी? तर आता तो अभ्यासात का मागे पडतोय हे शोधणं पहिले आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे अभ्यासात मागे पडतोय म्हणून ते मूल जर शाळेत येत नसेल किंवा अभ्यास टाळण्याकडे त्याचा कल असेल तर बऱ्याचदा काय केलं जातं की म्हणजे अभ्यास त्याला एकतर शाळेमध्ये शिक्षकांकडून किंवा घरात पालकांकडून किंवा इतर मुलांकडून कुठेतरी निगेटिव्हली हँडल केलं जाऊ शकतं. प्रत्येक वेळेला सगळ्यांकडनंच असं नाही, पण कोणाकडनंही केलं जाऊ शकतं की इतरांशी तुलना केली जाते, घरात तुलना केली जाऊ शकते किंवा हे केलं जाऊ शकतं आणि मग त्याच्यामुळे त्या मुलाला अभ्यासाविषयी एक तिटकारा निर्माण होतो आणि मग ते अजून हे होऊ शकतं, म्हणजे तो मागे पडू शकतो. तर आता अभ्यासात मागे पडण्याची साधारणपणे 3 कारणं असतात. 3 प्रकारचे घटक त्याच्यासाठी कारणीभूत असतात. एक म्हणजे इंटेलिजन्स, म्हणजे त्या मुलाचा इंटेलिजन्सच जर कुठेतरी कमी असेल, म्हणजे ज्याला स्लो लर्नर म्हणतो, गतिमंद, तसं असेल तर त्याचं मुळात ग्रास्पिंगच कमी असतं, असं त्याच्यामुळे तो अभ्यासात कमी पडत असतो. किंवा त्याच्याही पुढे जाऊन जे मतिमंदत्व असू शकतं. तर म्हणजे इंटेलिजन्स हे एक कारण असू शकतं. काही काहीला इंटेलिजन्स नॉर्मल असतो किंवा अबाव ॲव्हरेज सुद्धा असतो, पण तरीही ते मूल अभ्यासात मागे पडत असतं. मग अशा वेळेला नीट आपण जर हिस्ट्री घेतली तर काय कायला कळू शकतं की म्हणजे ते अभ्यासात म्हणजे लिखाणाची गती कमी आहे त्याची, हळू लिहितो, क्लासवर्क पूर्ण नसतं, होमवर्क पूर्ण नसतं किंवा जे हँडरायटिंग खूप खराब आहे. म्हणजे जे पूर्वी जे आपण म्हणायचो अगदी कोंबडी नाचले की काय, तर ते कोंबडी नाचले की काय हे जे हस्ताक्षर आहे तर हे असं हस्ताक्षर आहे. खूप स्पेलिंग मिस्टेक्स होत आहेत, शुद्ध लेखनाच्या खूप चुका आहेत किंवा वाचता येत नाही आहे नीट, मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा खूप चुका होत आहेत. तर असं असेल तर कदाचित ही लर्निंग डिसॅबिलिटी असू शकते, जी अध्ययन अक्षमता आहे तारे जमीन परमध्ये जे दाखवली. तर डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया किंवा डिस्कॅल्क्युलिया असं असू शकतं. तर याचा हे कारण असू शकतं.
आणि तिसरं कारण काही इमोशनल रिझन्स असू शकतात, डिप्रेशन म्हणा किंवा साधी साधी छोटी छोटी इमोशनल कारण, म्हणजे त्याच्या स्वतःच्या अपेक्षांचं हे असू शकतं किंवा या दोन्हीचा एकत्र हे असू शकतो. म्हणजे माझ्याकडे एक मुलगा आला होता की त्याला हेच होतं, हा एडीचाच खरा प्रॉब्लेम होता, पण त्या आईवडिलांच्या बराच काय लक्षात आलं नव्हतं. तो अभ्यासात मागे पडायचा, म्हणजे अर्थात मागे पडत होता. त्याच्यामुळे त्याला घरात ओरडलं जायचं आणि शिक्षकांकडनंही हे केलं जायचं आणि त्याच्यामुळे त्याच्या मनात स्वतःविषयी एक इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स निर्माण झाला आणि त्याच्यामुळे मग अभ्यासात अगदी त्यांनी अभ्यास करणंच ऑलमोस्ट सोडून दिलं होतं. इतका तो त्या डिप्रेशनमध्ये होता. पण त्याचं जेव्हा आम्ही पूर्ण हिस्ट्री घेतली तेव्हा हे लक्षात आलं की हा मोस्टली एलईडीचा प्रॉब्लेम असू शकतो. मग ते एलईडीसाठी त्याला रेमेडियल एज्युकेशन आणि हे सगळं दिल्यानंतर त्याच्यात एवढी सुधारणा झाली की आज तो मुलगा पुढे येऊन इंजिनियर झालेला आहे. तर असं हे होऊ शकतं, म्हणजे व्यवस्थित त्याचा जर त्या केसचा अभ्यास केला तर आपल्याला हे कारण कळू शकतात. अर्थात प्रसार माध्यमांच्यामुळे बऱ्यापैकी आता अवेअरनेस वाढलेला आहे, पण तरी बऱ्यापैकी पालकांच्या मनात असं असतं की बाबा सायकोलॉजिस्टकडे जाणं, सायकियाट्रिस्टकडे जाणं, म्हणजे मानसोपचार तज्ज्ञाचा किंवा मानसोपचाराचा म्हणजे वापर करणं म्हणजे आमचा मुलगा काहीतरी वेडा आहे किंवा आमच्याकडे काहीतरी प्रॉब्लेम्स आहे या मुलामध्ये वगैरे, आणि लोकांना कळलं की लोक आमच्याकडे काहीतरी वेगळ्या नजरेने बघतील. सो ही जी पालकांच्या मनामध्ये बरेच वेळा अजूनही भीती जी आहे, तर त्याच्यासाठी पालकांना तुम्ही काय सांगाल की ते ॲक्सेप्टन्स किंवा ते कसं लक्ष द्या आणि ते लक्षात आल्यानंतर इमिजिएटली कसं तुम्ही तज्ज्ञाचा सल्ला घ्या, याच्यासाठी तुम्ही काय सांगाल आणि ते कधी लक्षात यायला हवं पालकांचं? खूप छान प्रश्न आहे हा, की अर्थात पूर्वीपेक्षा नक्कीच मी 25 वर्षापूर्वी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तेव्हापेक्षा हा स्टिग्मा आता बऱ्यापैकी कमी झालेला आहे, नाही असं नाही. तुम्ही म्हणाला तसं की ह्या मीडियामध्ये तारे जमीन पर सारख्या सिनेमांमुळे तो बराचसा अवेअरनेस वाढायला मदत झालेली आहे. पण बऱ्याचदा मेनली सगळ्यात पहिले म्हणजे की वेडेपणा हा असा काही नसतो. वेडेपणा हा एक बोलीभाषेतला शब्द आहे. कोणी विचित्र वागत असेल की आपण त्याला म्हणतो काय वेड्यासारखं वागतोय. त्यामुळे वेडेपणा असा कुठचाही आजार नाहीये, त्याला काही हे नाहीये. पण म्हणजे हा एक पूर्वापार आलेला समज आहे आपला की पण शेवटी जसं आपल्या म्हणजे हृदयात, आपल्या किडनीमध्ये, जठरामध्ये बिघाड होऊ शकतो, तसंच आपल्या मेंदूमध्ये काही बिघाड होऊ शकतो. तो वेगवेगळ्या कारणाने असेल, मग तो केमिकल इम्बॅलन्स झाला तर मग तो वेगवेगळ्या मानसिक आजारांच्या रूपाने होऊ शकतो. या इन्फॉर्मेशन प्रोसेसिंगमध्ये काही बिघाड असेल तर हे लर्निंग डिसॅबिलिटी सारखे हे होऊ शकतात किंवा जन्मतःच काही डिफेक्ट असतील तर मग ऑटिझम, मतिमंदत्व सारखे प्रॉब्लेम्स असू शकतात. तर मग त्याच्यामुळे कसं आहे की आणि लोक काय म्हणतील ह्याचा हे करून लोक काही तुमच्या मुलाचे प्रॉब्लेम सोडवायला येणार नाही आहेत. आणि ते प्रॉब्लेम आपण जेवढ्या लवकर डिटेक्ट करू आणि त्याच्यासाठी लवकर जेवढं त्याच्यासाठी उपाय करू तेवढं त्या मुलाचं भविष्य चांगलं होणार आहे. त्यामुळे आपल्या मुलाच्या भविष्यासाठी आपण हे नक्कीच करायला पाहिजे. लोक काय म्हणतील याचा विचार न करता जर आपण हा अप्रोच ठेवला की नाही, माझ्या मुलासाठी मी हे करतो, लोकांना काय बोलायचं आहे ते बोलू दे, ते काही बोललं तरी चालेल, पण माझ्या मुलासाठी आज हे आवश्यक आहे आणि त्याची भविष्यासाठी ते गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्याला जेवढं चांगलं करता येईल तेवढं मला ते करायचं आहे. हा जर अप्रोच ठेवला तर आणि ते वेळेवर जेवढं करू तेवढं त्याला आणखीन लवकर चांगलं होणार रिकव्हरी होऊ शकणार आहे. बरोबर. आता ह्याच अनुषंगाने अजून एक महत्त्वाचा जो प्रश्न आहे, ज्या आपण मग अशी प्रसारमाध्यम बोललो आणि जे आता सध्या चालू असलेले मीडिया आणि हे त्याच्यामध्ये मोबाईल हा सगळ्यात मोठा घटक आहे की जो सगळ्यांना डिस्ट्रॅक्ट करतो त्यांच्या संपूर्ण करिअरच्या याच्यातून. तो जेवढा फायदेशीर तेवढाच तो त्रासदायकही आहे. आणि सध्याच्या पूर्वी मध्यंतरी PUBG म्हणून एक खेळ होता आणि त्याच्यात बरीच मुलं वाहत जायची. आता बरेच वेळेला रील्स बघणं आणि याच्यामध्ये बरीच मुलं खूप वाहत जात असतात, त्यांचा अभ्यासात कॉन्सन्ट्रेट होत नाही. आणि असे बरेच मुलं पालक येतात की ज्या पालकांच्याकडे मुलांचा हा प्रॉब्लेम असतो की जास्तीत जास्त वेळ मोबाईलवरती घालवतात आणि मोबाईलला ॲडिक्टेड आहेत ती मुलं. सो अशा मुलांसाठी ॲडिक्शन कमी करणं, मोबाईलचं ॲडिक्शन कमी करण्यासाठी आपण काय करावं? तर मोबाईलचं म्हणजे ॲडिक्शन म्हणजे आता ॲडिक्शन म्हणजे कसं आहे की आपल्याला कळतंय की आपलं ह्याच्याने नुकसान होतंय, तरी सुद्धा त्या गोष्टीचा वापर करत राहणं आणि तो जर करायला नाही मिळाला तर अस्वस्थ होणं, चिडचिड होणं किंवा अशा पद्धतीची जी विड्रॉवलची सिम्पटम दिसणं. आता कसं आहे की मोबाईल ही एक गरजही आहे आजकाल. म्हणजे मुलांचा अभ्यासही सगळा मोबाईलवर असतो, विशेषतः या
कोविड नंतरच्या काळात अभ्याससुद्धा व्हॉट्सअप किंवा याच्यावर त्याचे सगळे लिंक्स येतात किंवा हल्ली PDF वरनंच सगळा अभ्यास चालतो, त्यामुळे पुस्तकंही नसतात. तर अशा वेळेला ती एक गरजही आहे हेही आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पण त्याच वेळेला गरज असताना सुद्धा म्हणजे आपल्याला खायला आवडतं किंवा खायला हवं असतं म्हणून आपण जर समजा हे करत असू, एखादी गोष्ट खात असू, तर ती खायला आवडते म्हणून आपण किती खाल्ली पाहिजे याचं जसं भान ठेवतो, की लाडू जर आपल्याला आवडतात म्हणून आपण 4 लाडू खाल्ले तर काही त्यांनी शेवटी आपल्याला त्रास होणार आहे. तसंच मोबाईल हे करताना सुद्धा हे भान आपणही म्हणजे सगळ्यांनीच ते ठेवायला पाहिजे आहे. त्याच्यामुळे घरातल्या सगळ्यांनीच कुठेतरी थोडासा वेळ मोबाईल बाजूला ठेवणं किंवा हे करून काहीतरी समजा अगदी मोबाईल नाही, एखादा स्क्रीन म्हणजे TV वर एखादं हे करणं किंवा एकत्र गप्पा मारणं किंवा कुठेतरी बाहेर जाणं, म्हणजे असा एक वेळ मी टाईम हा फॅमिलीसाठी असला पाहिजे. किंवा रात्री झोपताना सुद्धा सगळ्यांनी एका ठराविक वेळेला मोबाईल म्हणजे हे करणं हे आवश्यक आहे. जर असं सगळं हे करत असू तर पालकच मुलांपुढे एक योग्य हे ठेवतील, उदाहरण ठेवतील, की म्हणजे नाहीतर मग बऱ्याचदा कसं होतं की तू नको मोबाईल वापरू असं आपण म्हणतो, पण मग आईवडीलच वापरतात असं दिसलं तर मग काय हे आहे असं ते होऊ शकतं आणि मग त्याच्यातनं प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पालकांनी सुद्धा थोडासा हा कंट्रोल बरोबर. पण ह्या मोबाईल ॲडिक्शनसाठी काही समुपदेशन आपण करतो का मुलांचं? हो, करतो ना. त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे हे ॲडिक्शन आहे का ओव्हर यूज आहे का काय आहे हे करणाऱ्या काही टेस्ट आहेत. तर त्या टेस्ट करून आपण त्या मुलाला पटवू शकतो की तू ॲडिक्शनकडे चाललेला आहेस. मग त्याच्यासाठी काय उपाय करायला पाहिजे, सबस्टिट्यूट टाईम कसा दिला पाहिजे, मोबाईल शिवाय सुद्धा कसा टाईम हे करायचा, हे सगळं आपल्याला. बरोबर. सो पालकांना माझी एक विनंती आहे, आपला मुलगा खरोखरच मोबाईल ॲडिक्ट होतोय का ह्याच्यावरती स्पेसिफिकली लक्ष देऊन जर का तुम्ही त्या तज्ज्ञ मंडळींचा जर का सल्ला घेतलात तर यातून मुलगा वेळेवरती बाहेर येऊ शकेल आणि त्याचं जे महत्त्वाचं जे वेळ फुकट जातोय तो फुकट न जाता तो वेळ त्याच्या अभ्यासासाठी किंवा त्याच्या सर्वांगीण विकासासाठी नक्की होऊ शकेल. आणि त्यासाठी तुम्ही नक्की तज्ज्ञ मंडळींचा सल्ला घ्यावा असं मला वाटतं. सो डॉक्टर, तुम्ही आता जसं मोबाईल ॲडिक्शनबद्दल जसं सांगितलं की आपल्याला तज्ज्ञ मंडळींचा सल्ला घेता येऊ शकतो, तर ह्याच सवयीप्रमाणे अजून बऱ्याच सवयी मुलांच्याकडे चुकीच्या असतात असं पालकांचंही म्हणणं असतं आणि खरंच काही त्या सवयी चुकीच्या असतात. जसं सकाळी उशिरापर्यंत झोपून राहणं किंवा खोटं बोलणं किंवा खूप हट्टी स्वभाव असणं. तर अशा सगळ्या सवयींवरती मुलांनी कशी मात करावी आणि पालकांनी त्याच्यात कशी मदत करावी? आता विशेषतः समजा खोटं बोलणं हे जर आपण हे धरलं तर आता ते खोटं का बोलतो आहे, ही सवय का त्याला लागली आहे, तर कदाचित ही भीतीतून सुद्धा आलेली असू शकते की आपण काहीतरी म्हणजे समजा कमी मार्क मिळालेत आणि मग ते सांगितले जात नाही, लपवले जातात, पेपरच नाही मिळाले असं सांगितलं जातं किंवा मार्क तिथले खाडाखोड केली जाते. म्हणजे असं सगळं वेगवेगळ्या पद्धतीने हे खोटं बोललं जाऊ शकतं. तर याच्या मागे कदाचित कुठेतरी आपली इमेज चांगली राहावी हा मुलाचा हेतू असू शकतो किंवा आईवडील ओरडतील आपल्याला, ती एक भीती मुलाच्या मनात असते. तिथून कुठेतरी ती कदाचित खोटं बोलण्याची हे होऊ शकते की आपण असं वागलेलं बरोबर नाहीये हे त्यांना कळत असतं. त्यामुळे आपल्याला पालक ओरडतील किंवा बोलतील हे माहिती असतं, मग ते चुकवण्यासाठी हे केलं जातं. तर त्याच्यामुळे सुद्धा ते खोटं बोललं जाऊ शकतं किंवा ह्याच्यातून ती सवय वाढत जाऊ शकते. त्यामुळे ते खोटं बोलणं हे एक त्या म्हणजे काय म्हणतो आपण, त्या पेरेंट आणि पेरेंटविषयीची एक भीती सुद्धा असू शकते. तर त्याच्यामुळे ती होऊ शकते किंवा आपली इमेज चांगली राहावी म्हणून हे असू शकतं. आता बाकी उशिरापर्यंत झोपणं, आता हे जर विशेषतः आता पौगंडावस्थेतली मुलं उशिरापर्यंत झोपत असतील तर त्याच्या मागे सुद्धा एक तर मोबाईल ॲडिक्शन हेच एक कारण असू शकतं बऱ्याचदा, की रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघत राहणं आणि त्याच्यामुळे मग उशिरा झोपलं की उशिरा जाग येणं हा एक भाग असू शकतो. किंवा दुसरं कारण म्हणजे डिप्रेशन हेही असू शकतं. ॲडोलसंट एजमधल्या डिप्रेशनमध्ये म्हणजे जसं प्रौढांमध्ये झोप कमी होते डिप्रेशन आलं तर ते उलटं होतं की झोप वाढते, भूक वाढते, झोप वाढते. तर त्याच्यामुळे झोप वाढण्यामागे हेही एक कारण असू शकतं. तर खूप उशिरापर्यंत झोपत असतील, वेळेवर झोपलेत आणि तरी उशिरा असेल तर ते जास्त करून डिप्रेशनचं
तर ते तसंही काही वेळेला असू शकतं, तर तेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आणि वस्तू म्हणजे स्वतःच्या वस्तू नीट न ठेवणं, हे न ठेवणं, हट्टीपणा असणं. आता हट्टीपणा हा पहिल्यापासून स्वभाव असू शकतो, जो जेनेटिकली त्याच्यामध्ये आलेला असू शकतो. म्हणजे घरात आणि कोणीतरी हट्टी असू शकतं, तर तर ते आपण लक्षात घेतलं पाहिजे की तो हट्टीपणा तिथून आलेला असू शकतो. पण जरी तो स्वभाव असला तरी मगाशी सांगितलं तसं की त्या हट्टीपणाला जर पहिल्यापासून आपण थोडंफार धूप घालत नसू आणि फर्म राहत असू, की तिथे नाही म्हणायला शिकत असू, की प्रत्येक हट्ट पुरवला जात नाही एवढं जरी आपण बघितलं तरी तो हट्टीपणा कंट्रोलमध्ये राहू शकतो. पण पहिल्यापासून आपण सतत हट्ट केला की तो पुरवतोय असं दिसलं तर तो हट्टीपणा आणखीन वाढत जाऊ शकतो. तर समजा स्वभाव नसेल तरी सुद्धा हट्ट करताय, हट्ट हे प्रत्येक हट्ट हा आपण पुरवलाच पाहिजे असं नाही. तर तोला ते नाही म्हणायला शिकलं तर मग ते मूल डिमांडिंग होत नाही आणि मग आपोआप तो हट्टीपणा कंट्रोलमध्ये येऊ शकतो. त्यामुळे ते फर्म राहणं म्हणजे कितीही आक्रस्ताळेपणा केला, टेम्पर टँट्रम्स दाखवले तरी त्याला भीक न घालता आपण आपल्या भूमिकेवर फर्म राहणं की जे कठीण असतं, पण म्हटलं तर अशक्य नसतं, तर ते करायला शिकलं पाहिजे. आणि असं आहे की सगळं म्हणजे काय आवराआवरी न करणं किंवा अशा काही सवयी असतील हे असतील, अर्थात ते ते कसं आहे की त्या हळू म्हणजे आपण त्यांना लावायला पाहिजे. घरात म्हणजे घरात पहिल्यापासूनच तसं जर हे वातावरण असेल तर मग ते बऱ्यापैकी ते पाळलं जाऊ शकतं, की लहानपणापासून मुलांना त्या गोष्टीमध्ये सामील करून घेणं, आवराआवरी करण्यामध्ये सुद्धा सामील करून घेणं किंवा ते केल्याशिवाय तुला पुढची गोष्ट मिळणार नाही असं काहीतरी थोडेसे शिस्तीचे नियम असतील तर ते केल्यावरच पुढच्या गोष्टी मिळतील किंवा ते करतं निदान ती एक सवय लागू लागते. शकते. सो थोडक्यात त्याच्यात नर्चरिंगचा भाग खूप जास्त आहे आणि हो. पालकांनी हे फार कटाक्षाने हा, पाळायला आणि पाहिजे. अर्थात हे पालकही असं करत असं असते. करायला म्हणजे पालकांमध्येही एक जण पसारा टाकतोय आणि हे करतोय तर मग बघ बाबा मुलगा तेच पसारा बघणार, करतोय तर हा, मग मी मी केलं पण तर तू केलं. कशाला बोलतोय, तर असं नाही होता का मग खरंय खरंय. त्याच्यामुळे ते अनुकरण केलं जातं, बरोबर आहे. आणि मुलं पटकन अनुकरण करतात. बरोबर आहे. आता याच्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी म्हणजे एकाग्रता मुलांची होत नाही. सो एक ठीक आहे, एक ADHD किंवा अशा प्रकारचा जर का मुलगा असेल तर ती एक वेगळी केस झाली. पण अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण एकाग्रता जर होत नसेल मुलांची तर मग तो प्रॉब्लेम समस्या होऊ शकते, पर्टिक्युलरली त्याच्या अभ्यासाच्या दृष्टीने. सो एकाग्र होण्यासाठी मुलांनी काय करायला हवं? आता कसं आहे की आजकालची पिढी ज्याला स्मार्ट पिढी म्हणू शकतो, स्मार्टफोन सकट मोठी झालेली म्हणून ती स्मार्ट पिढी म्हणूया आपण. तर त्या स्मार्ट पिढीचं असं आहे की त्यांना लहानपणापासून एक्सपोजर मिळालेलं आहे अनेक गोष्टींचं. त्याच्यामुळे ते अनेक विंडोजमध्ये सुद्धा काम करू शकतात. म्हणजे समजा पेरेंट्सच्या मेंदूच्या सेल्सची जर हे सेन्सिटिव्हिटी किंवा ती क्षमता जर एक असेल तर या मुलांची ती क्षमता तिप्पट असू शकते, कारण एक्सपोजर तेवढं मिळालेलं आहे. त्याच्यामुळे मल्टिपल विंडोज मध्ये ते काम कदाचित करू शकत असतात जर ते सक्सेसफुली सगळं करत असतील तर ते आपण बघायला पाहिजे. कारण कसं आहे, विनोबा भावेंनी त्याचं हे केलेलं आहे की पहिले असते ती एका गोष्टीत एका वेळेला काम करू शकणं किंवा लक्ष देणं, याला एकाग्रता म्हटलं जातं. बरोबर. त्याच्या पुढची पायरी आहे ती अनेकाग्रता, ही त्यांनी त्यावेळेला सांगितलेली आहे की एका वेळेला अनेक गोष्टीमध्ये तुम्ही काम करू शकता, लक्ष देऊ शकताय, तर ती अनेकाग्रता आहे. आणि त्याच्या पुढची पायरी आहे ती समरसता आहे, की या सगळ्याच्यात तुम्ही व्यवस्थित समरस होऊन काम करता आहात, की समान पद्धतीने रस घेऊन काम करता, तर ती झाली समरसता. तर त्याच्यामुळे कदाचित ही अनेकाग्रताही आपल्या मुलामध्ये असू शकते. तर आपण अशीच डिमांड नाही ठेवता का मग एका वेळेला एकच गोष्ट कर, फक्त तो म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या असं होत नाहीये ना, एवढं आपण बघायला पाहिजे. तसं जर होत असेल तर मग ती एकाग्रता असणं आवश्यक आहे. बरोबर आहे. आणि मग ती एकाग्रता का होत नाहीये, तर जसं मी ADHD हे एक कारण असू शकतं, तसंच इमोशनल डिस्टर्बन्स हे कारण असू शकतं. तर ते काही आहे का ते आपण बघायला पाहिजे. बरोबर आहे. आणि मग ते कसं म्हणजे बाहेर कसं यायचं निवारण कसं करण्यासाठी ऑक्युपेशनल थेरपी जी असते त्याचा उपयोग करता येतो, की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज किंवा वेगवेगळे एक्सरसाइजेस
शिकवले जातात की ज्याच्यातनं ही एकाग्रता वाढवता येऊ शकते. तुम्ही आत्ता जसं म्हणताना म्हणालात की एकाग्रता करत असताना बरेच वेळा मुलांच्या अनेक गोष्टींच्याकडे कल असू शकतो आणि पालकांनी त्या गोष्टींच्याकडे पाहायला पाहिजे की मुलगा ॲट अ टाइम अनेक गोष्टी करू शकतो एका वगैरे. त्याचप्रमाणे अनेक वेळा असंही लक्षात आलेलं आहे की पॅरेंट्स जे आहेत ते ओव्हर प्रोटेक्टिव्ह आहेत, की कुठेच मुलाला पाठवत नाहीत किंवा प्रत्येक वेळेला कुठे गेला असेल रे, काय केलं असेल रे, सारखा फोन आजकाल आल्यामुळे फोन करत असतात वगैरे वगैरे, अति पॅम्पर करतात मुलांना. तर हे कितपत योग्य आहे? म्हणजे असं आहे की एका ठराविक लिमिटपर्यंत प्रोटेक्शन करणं, ठराविक वयापर्यंत प्रोटेक्ट करणं, की जेव्हा ते लहान आहे एकटं खरंच जाऊ शकत नाहीये कुठे, म्हणजे 6-7 किंवा अगदी 10 वर्षापर्यंत. पण त्याच्या पुढे कुठेतरी थोडंसं त्यांना आपल्यापासून सुटं करणं हेही आवश्यक असतं. म्हणजे प्राण्यांची पिल्लं ही काही दिवसात, काही तासात ते काही दिवसात होतात. माणसाचं मूल सेपरेट व्हायला खूपच वर्ष लागतात. पण ती जेवढी आपण प्रोटेक्ट करू तेवढी ती आणखीन हे होऊ शकतात आणि त्याच्यामुळे ती पांगळी होऊ शकतात. शेवटी आपल्याला त्यांच्या पंखात बळ देऊन त्यांना उडायला शिकवायचं हे आपण कायम लक्षात ठेवायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे कुठेतरी त्यांना हळूहळू म्हणजे ते प्रशिक्षण देऊन की रस्ता कसा ओलांडायचा आहे किंवा सायकल चालवताना सुद्धा कसं केलं पाहिजे, की हे म्हणजे समजा आपण दोघांनी एकत्र सायकल चालवत गेलो आणि मग तिथे कळलं की तिथे तो बरोबर चालवतोय ना हे कळलं, बरोबर, किंवा एकटा मित्रांबरोबर सगळी मुलं खेळतात तिथे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते खेळतात, हरकत नाही, खेळू दे. हे थोडंसं त्यांना ते स्वातंत्र्य देणं आणि ते करताना ते काय करतात एवढं लांबून लक्ष ठेवणं, एवढं जरी आपण केलं तरी ते होऊ शकतं. किंवा आता हे बाहेर जाण्याच्या बाबतीत म्हणजे खरंच जिथे असुरक्षितता आहे तिथे, किंवा पण तरी आहे क्लासमध्ये जाताना फोन केला, येताना फोन केला, एवढं फोन करण्याची काही गरज नाहीये. उशीरच झालाय किंवा एक ठराविक वेळेला नेहमी येतो आणि तरी नाही आला तर मग आपण फोन करणं हे योग्य आहे, की ट्रॅफिक मध्ये अडकलाय का किंवा आणि काय प्रॉब्लेम झालाय का, कारण आजकाल असे प्रॉब्लेम होऊ शकतात. त्याच्यामुळे किंवा क्लासच उशिरा सुटलेला असू शकतो, तर अशा वेळेला हे करणं थोडंसं आपण त्यांच्या प्रोटेक्शनच्या दृष्टीने आपण हे करणं सजग असणं हे असतं. पण ते सजग असणं आणि अतिचिंतित होणं ह्याच्यातली सीमारेषा आपण कुठेतरी ठरवायला पाहिजे आहे. त्याचबरोबर म्हणजे ओव्हर प्रोटेक्ट करताना किंवा पॅम्पर करताना सुद्धा मगाशी म्हटलं होतं की प्रत्येक गोष्ट किंवा अभ्यास सुद्धा की सगळा मी करून नाही झाला तर मी करून देते, किंवा अभ्यास नाही केलाय की तर शाळेत टीचर ओरडतील म्हणून ठीक आहे मी मदत करते, तर हे करण्याची काही गरज नाहीये. समजा तर त्याने अभ्यास मुद्दामून नाही केला, काही बरं नाहीये म्हणून केला नाही मग मदत केली आपण, ठीक आहे, पण मुद्दामून म्हणजे त्याने अळमटळम केले आणि केलेला नाहीये, तर मग अशा वेळेला लेट हिम फेस द जे काही शिक्षा आहे ते फेस करायला पण आपण त्यांना शिकवलं पाहिजे. म्हणजे त्याचे जे काटे टोचणं आहे, काटे कधी टोचलेच नाहीत तर मग पुढे जाऊन मग खूपच एकदम काटे टोचले तर ते रक्तबंबाळ होईल किंवा ते त्रासदायक होईल. तर आतापासून त्याला काही निगेटिव्ह गोष्टींचाही म्हणजे सतत पायघड्या आपण घालून म्हणजे काय म्हणतो आपण सतत मऊ गादीवरूनच त्यांना कापसावरूनच जर आपण प्रवास करण्याची आपण त्यांना सवय ठेवली तर उद्या खडखडीत रस्ता आल्यानंतर मग त्यांना किती दुखणार आहे याचा विचार आपण केला पाहिजे, की बाहेरचे रस्ते हे सतत उद्या तो नोकरीच्या जगात किंवा ह्याच्या जगात गेल्यावर असं हे नसणार आहे. त्यामुळे हा बॅलन्स आहे हा आपण ठेवला पाहिजे पालकांनी. आणि ह्याच्यामध्ये पालकांचं बरेच वेळा मुलांकडून अतिशय जास्त अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षांचं बरेच ओझं होतं. मी अपेक्षा करणं चुकीचं नाहीच आहे, कारण आपला मुलगा यशस्वी व्हावा प्रत्येक पालकांची बेसिक अपेक्षा असते आणि अतिशय योग्य अपेक्षा आहे. पण त्याचं ओझं होऊ न देता त्याची कपॅसिटी जाणून घेणं हे खरं आहे की योग्य आहे की नाही? अर्थातच, म्हणजे आता तेच आहे की अपेक्षा आणि मागणी ह्याच्यात फरक आहे. बरोबर आहे की माझ्या मुलाची कपॅसिटी 70% मार्क मिळवण्याची आहे आणि त्याला 65 ते 75 मध्ये मार्क मिळत आहेत, तर मग ठीक आहे ना, म्हणजे माझ्या अपेक्षेप्रमाणे मिळत आहेत, पण तर मी समाधानी राहीन. पण माझ्या मुलाची अपेक्षा कुवत 70% आहे आणि मी जेव्हा त्याच्याकडून अपेक्षा करतोय 90%ची, तेव्हा ती अपेक्षा न राहता ती कुठेतरी डिमांड होते आणि मग तसं नाही झालं तर एक तर त्या मुलाला ते प्रेशर येऊ शकतं आणि ते डिप्रेशन मध्ये जाऊ शकतं, किंवा आपली चिडचिड होते
आणि मग आपण आपल्यालाही त्याला त्रास करून होऊ पुन्हा शकतो. त्याचा परिणाम त्या मुलावरच मुलावरती होतो. होतो. बरोबर. बरोबर आहे. त्याच्यामुळे म्हणजे अपेक्षा आणि डिमांड याच्यामध्ये फरक आहे, की बरोबर. ठीक आहे तुला आज 70 मिळाले, तुझी कपॅसिटी थोडीशी अजूनही जास्त आहे, 75 ची मिळू आपण शकते. डिमांड बरोबर. केली तर ते ठीक आहे. अपेक्षा ठेवली तर ते वेगळं आहे. बरोबर. पण नाही, तू 80च मिळायला पाहिजेत आणि एवढेच मिळायला पाहिजेत, अशी जर आपण हे केली की तर मग ती डिमांड झाली आणि बरोबर. डिमांड म्हणजे मग ती इरॅशनल कडे होऊ जाते. शकते. बरोबर आहे. म्हणजे ती रॅशनल असते, ती अपेक्षा असते की माझ्या बरोबर. मुलाची 70 आहे तर ठीक आहे, थोडे प्रयत्न केले तर तो 75 पर्यंत जाऊ शकेल. बरोबर. पण आपण 70 ची कपॅसिटी आणि 85 90 ची अपेक्षा ठेवली तर मग ती अपेक्षा नाही राहत, ती डिमांड होते. बरोबर आहे. त्यामुळे त्याला त्रास होऊ शकतो. अगदी खरं आहे. अपेक्षांचं ओझं मुलांवर टाकू नये, तुम्ही आता म्हणाल तर अतिशय योग्य आहे. पण त्याच्याबरोबर अजून बरेच वेळा असं होतं की घरामध्ये 2 मुलं आहेत, तर मग कंपॅरिझन होतं किंवा मुलांना वेगवेगळ्या प्रकारची लेबल्स लावली जातात. तू असाच आहेस, तो तसाच आहे, वगैरे वगैरे लेबल्स लावली जातात. तर हे कितपत योग्य आहे? आता मेन आपण लक्षात ठेवलं पाहिजे की म्हणजे अगदी एकाच आई वडिलांची 2 मुलं वेगवेगळी असू अगदी शकतात. खरं, जशी अगदी एका खरं. हाताची 5ही बोटं सारखी सारखी नसतात, बरोबर. तसं प्रत्येक मूल हे वेगळं असतं. त्याच्यामुळे कोणामध्येही कंपॅरिझन करू नये. म्हणजे आपल्या दोन भावंडांमध्ये करू नये, 2 मित्रांमध्ये किंवा म्हणजे करू नये. बरोबर. कोणामध्ये तशी सतत म्हणजे अशी कंपॅरिझन करू नये. आपलीच आपल्याशी कंपॅरिझन म्हणजे त्याचीच त्याच्याशी कंपॅरिझन केली की की तुझी कपॅसिटी 90% मिळवण्याची आहे, पण तुला आता 82% मिळाले, तर मग निदान ठीक आहे, तू 90% गेल्याला मिळाले ते, मग आता 82 कसे काय मिळाले, मग आपण त्याचा विचार करूया. मग आता तुला ठीक आहे, आता तुला 85 मिळाले, मग पुढच्या वेळेला 85 ची आपण अपेक्षा ठेवूया, टार्गेट ठेवूया. मग 85 मिळाले बघ, म्हणजे गेल्या वेळेपेक्षा तुला चांगले मिळाले, म्हणजे तू करू शकतोस. अशी कंपॅरिझन केली तर ते योग्य आहे. पण दुसऱ्या कोणाशी कंपॅरिझन करू नये, कारण प्रत्येकाची कपॅसिटी वेगळी असू शकते. बरोबर. आणि लेबल्स लेबल्स लावणं हा जो भाग आहे, लेबल म्हणजे कसं आहे की शेवटी कुठच्याही व्यक्तीमध्ये जे काही प्रॉब्लेमॅटिक बिहेवियर किंवा प्रॉब्लेमॅटिक भाग असू शकतो, ते प्रॉब्लेम म्हणजे ती व्यक्ती नाहीये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे भले तो मग प्रौढ ऍडल्ट असू दे किंवा मुलं असू दे, शेवटी तो बिहेवियर एक तर चुकीचं आहे किंवा ते काही प्रॉब्लेम आहे त्याला. त्यामुळे तो प्रॉब्लेमचा विचार करायला पाहिजे, बिहेवियरचा विचार करायला पाहिजे. रॉंग बिहेवियर, ॲबनॉर्मल बिहेवियर याचा अर्थ ती व्यक्ती ॲबनॉर्मल झाली असा नाही. हा मेन हे तारतम्य आपण ठेवायला पाहिजे. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. आपण एक शेवटच्या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाकडे येणार आहोत. तो म्हणजे बरेच वेळा शाळेत मुलं वावरत असताना जसं आपण पालक घरी लेबल्स लावतात, तर त्यांच्याकडे काही शारीरिक व्यंग असतात, त्यांच्या बोलण्याच्या काही सवयी असतात, त्यांचं काही बिहेवियर वेगळं असू शकतं. अशा वेळेला शाळेमध्ये त्यांना चिडवलं जातं किंवा ज्या समाजात वावरतात तर त्यावेळेला त्यांना चिडवलं जातं. आपण आता प्रत्येकाचं तोंड दाबू शकत नाही असं. तर मग अशा वेळेला मुलांनी ते कशा पद्धतीने पॉझिटिव्हली घ्यावं? आता कसं आहे की आपण सुरुवातीलाच ॲडोलसंट किंवा पौगंडावस्थेविषयी बोललो, तर त्या पौगंडावस्थेमध्ये मेनली ही आपली बॉडी इमेज ही सुद्धा खूप मुलांसाठी महत्वाची असते. म्हणजे अगदी लहान पौगंडावस्थेतच नाही, लहानापासून थोरांपर्यंत सगळ्यांना आपली एक इमेज, एक ठराविक छान असणं हे कोणालाही आवडतच असतं. आणि ती जर कोणी त्याला नावं ठेवत असतील तर नक्कीच त्याचा त्रास त्या व्यक्तीला होतो. त्याच्यामुळे आपण हा विचार करतोय की जेव्हा आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो तेव्हा 4 बोटं आपल्याकडे असतात, हे एकतर अशा बोलणाऱ्या व्यक्तीने हे करायला पाहिजे. त्याच्यामुळे हे जे बॉडी शेमिंग ज्याला आज म्हटलं जातं, ते बॉडी शेमिंग कुठे टाळलं पाहिजे. कारण शेवटी रंग, रूप ह्या गोष्टी, काही उंची विंची ह्या सगळ्या गोष्टी काही कोणाच्या हातात नसतात, त्या सगळ्यांच्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावरनं नावं ठेवणं हे आपण एकतर टाळलं पाहिजे. ही सगळ्यात पहिली गोष्ट. आणि दुसरं म्हणजे की आता त्या व्यक्तीने समजा असं जर कोणी करत असेल तर त्या व्यक्तीने काय करायला पाहिजे. तर म्हणजे एक उदाहरण मला आठवलं की एका शाळेमध्ये एक मुलगी अशी दिसायला ती खूप काळी आणि अशी छान नव्हती, कुरूप होती असं म्हणता येईल. तर त्या सगळ्या मुली तिला चिडवायच्या आणि त्याच्यामुळे मग ती मुलगी अशी गप्प बसायची. तर ते शिक्षकांच्या लक्षात आलं. आणि मग त्यांनी काय केलं की
एक म्हणजे स्पंज आणला मोठा आणि एक बालदी आणली, हम्म, त्याच्यात पाणी होतं हम्म, आणि मग तो स्पंज आधी नुसता होता बाहेर, बरोबर. मग तो पाण्यात बुडवला हम्म, आणि मग मुलांना विचारलं आता काय झालं, आधी कोरडा होता आता काय झालं. हम्म. तर त्यांनी ते सगळं, तर मुलं म्हणाले हा त्यांनी ते सगळं पाणी ऍब्झॉर्ब खेचून करून घेतलं. घेतलं. हम्म, तर मग त्या शिक्षकांनी विचारलं की मग तो स्पंज आणि आपलं मन ह्याच्यात फरक आहे का. हम्म, तर हम्म. ते म्हणाले हो, म्हणजे आपलं मन म्हणजे काही स्पंज नाही, तर मग काय फरक असायला पाहिजे. हम्म. तर स्पंज स्पंज असं आहे की ते सगळंच आजूबाजूला असलेलं सगळंच पाणी absorb. पाणी ऍब्झॉर्ब करतं. पण आपल्या मनाचं तसं नाही ना, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येकच गोष्टी आपण ऍब्झॉर्ब करायला पाहिजेत असं नाहीये. नाहीये. त्याच्यामुळे काय ऍब्झॉर्ब करायचं हे आपल्या हातात आहे. बरोबर आहे. हम्म, हम्म. ती कपॅसिटी मनामध्ये हा फरक आहे स्पंज बरोबर आणि आहे याच्यामध्ये. मनामध्ये. हा, हा. तर तो आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि मग हे त्या कुरूप मुलीचं हे उदाहरण म्हणजे तिला ते कळलं आणि मग पटवून दिलं त्याच्यावरून ते. मग तिच्यामध्ये सुधारणा बरोबर आहे. झाली. तर बरोबर. म्हणजे असा अप्रोच ठेवला पाहिजे की प्रत्येकच बोललेलं, हम्म, प्रत्येकच केलेली टीका हम्म. किंवा हे आपण मनाला लावून लावून घेतली घेणं पाहिजे बरोबर असं आहे. नाही. बरोबर आहे. मग ती बॉडी शेमिंग असू दे किंवा इन जनरल असू दे, कुठच्याही प्रकारचं बुलिंग असू दे हा त्यावरती बुलिंग लक्ष. असू दे. बरोबर आहे. अगदी खरं. सो आपण बऱ्याच विषयावरती या ठिकाणी बोललो. आपण अगदी टीनेजपासून सुरुवात केली. मुलांमध्ये होणारे फरक जे आहेत, बदल जे आहेत ते कसे आपण ॲक्सेप्ट करावेत मुलांनी, आणि त्यासाठी पालकांनी कशी भूमिका, पालकांची काय असावी, लहानपणापासून नर्चरिंगचा पार्ट त्याच्यामध्ये किती महत्त्वाचा आहे, एकाग्रता कशी वाढवावी, आणि अनेक जे काही तंत्र आपण जे आहेत की जे याच्यात मोबाईल ॲडिक्शनपासून ज्या मुलांच्या विविध चुकीच्या सवयी याच्यावर मात कशा कराव्यात, आणि ह्याच्यामध्ये तज्ज्ञ मंडळींचा सल्ला वेळच्या वेळी कसा घ्यावा, आणि पालकांनी जे महत्त्वाचं आहे माइंडफुल पॅरेंटिंग हे कसं करावं, याच्यावरती आपण खूप छान चर्चा केली आतापर्यंत. आमच्या नक्कीच पालकांना आणि मुलांना त्याचा फायदा होऊ शकेल. आज या ठिकाणी तुम्ही आलात आणि आम्हाला बहुमोल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. आपण पुन्हा नक्की या विषयावरती पुन्हा बोलत राहू सर, आणि आपण नक्की भेटत आहोत. तुम्हाला या विषयावरती अजूनही काही जर काय सपोज प्रश्न असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. अर्थात सरांच्याकडे त्यांचा अतिशय चांगला उपक्रम आहे. त्या उपक्रमातून सर खूप चांगल्या गोष्टी राबवत असतात. तुम्ही त्यांच्या मनोदय ट्रस्टला जरी संपर्क साधला तरी तुम्हाला त्याच्यावरती योग्य पद्धतीने मार्गदर्शन मिळू शकेल. आज या ठिकाणी सर आले आणि सरांनी आपल्याला खूप मार्गदर्शन केलं, आणि तुम्ही आमचं हे ऐकलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक धन्यवाद. थँक्यू. म्हणजे मोबाईल ॲडिक्शन तो सध्याचा अतिशय हॉट विषय म्हणून म्हटला जातो, आणि एका मुलाखतीत तो विषय पूर्ण होणं शक्य नव्हतं, आणि म्हणूनच आज तो खास विषय घेऊन आम्ही आपल्या पुढे येतो. की जसं मानसिक समस्या निर्माण होतात तशा कौटुंबिक समस्या पण त्यामुळे निर्माण होतात ना. एकमेकांशी संवाद, सुसंवाद हे सगळंच थांबतं ना. जो तो आपापल्या याच्यात व्यस्त करता राहतो. मग एकमेकांना द्यायला क्वालिटी टाइम जो आहे तो पण मग राहत नाही. असं तर कसं आहे की मोबाईल ही गरज आहे काळाची. मोबाईल असं नाही, स्क्रीन पण काळाची गरज आहे म्हणूया. त्यामुळे त्याला टाळू तर शकत नाही आपण, पण नियंत्रणामध्ये नक्कीच ठेवू शकतो.